कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या यादव मठीद्वारे वर्षभर विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं। श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या 49व्या आणि श्री भानुदास महाराज यादव यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त यादव मठीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम झाले। संत शिरोमणी नामदेव महाराजांचे 17वे वंशज श्री एकनाथ महाराज नामदास यांचं कीर्तन झालं। या कीर्तनाच्या माध्यमातून नामदास महाराजांनी संतांचं भूतलावर अवतरण आणि त्यांनी केलेलं जनप्रबोधन याबद्दल निरूपण केलं। यावेळी महादेव महाराज यादव, पुरुषोत्तम महाराज यादव, ज्ञानेश्वर महाराज यादव, जगन्नाथ महाराज पाटील, आनंदराव वायदंडे, विणेकरी रामचंद्र जाधव, राजेंद्र वेल्हाळ, शिवाजी पाडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीच्या वतीनं कोल्हापुरात 1 दिवसीय कार्यशाळा झाली। त्यामध्ये राज्य संघटक सर्जेराव जाधव, सचिव अरुण वाघमारे, जिल्हा ग्राहक आयोगाच्या श्रद्धा भैरट, राज्य कोषाध्यक्ष सुनीता घाटगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं। ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष बीजे पाटील, विजयलक्ष्मी कामत, शिवाजी गुरव, धनाजी गुरव, अशोक पोतनीस यांनीही विविध विषयांवर माहिती दिली। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, विजय टकले, बाजीराव कदम, हेमंत पाटील, दादा सोशेलार, प्रज्ञा यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। इचलकरंजी महापालिकेचा विकास आराखडा अंतिम झालेला नाही। त्यामुळे नगर रचना योजना क्रमांक 1, 2 क सत्ता प्रकार आणि ब टेन्युअरचा प्रश्न कायम आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। आमदार राहुल आवाडे यांनी हे प्रश्न रखडल्यानं इचलकरंजीतील नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट केलं। बांधकाम परवाना मिळत नाही, कर्ज तारण होत नाही, अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय। त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल कॅबिनेट समोर ठेवण्याचे निर्देश देत हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याची ग्वाही दिली। बैठकीला प्रांताधिकारी दीपक शिंदे, अपर तहसीलदार महेश खिलारी, महापौर उदय धातुंडे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील आणि भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील कवी, पत्रलेखक आणि जुन्या पिढीतील तार विभागाचे कर्मचारी स्वर्गीय भालचंद्र पराडकर यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम नुकताच पार पडला। ज्येष्ठ कवी आणि पत्रकार श्रीराम पछिंद्रे यांच्या उपस्थितीत पराडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। दलित मित्र व्यंकप्पा भोसले आणि मर्दानी खेळ प्रसारक पंडित पवार यांना भालचंद्र पराडकर समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तर दोन्ही सत्कार मूर्तींनी पुरस्काराची रक्कम विविध सामाजिक संस्थांना देणगी म्हणून दिली। यावेळी श्रीराम पछिंद्रे यांनी पराडकरांच्या व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या आठवणी जागवल्या। कार्यक्रमाला अजित पराडकर, रवी किरण पराडकर, भास्कर जायदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।